नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्पर्धा परीक्षा विषयक 1000 प्रश्न या सिरीज मधील आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न. भारतीय राज्यघटनेत किती कलमे आहेत? ऑप्शन 1 395 कलमे आणि 22 भाग. ऑप्शन 2 295 कलमे आणि 20 भाग. ऑप्शन 3 195 कलमे आणि 25 भाग. की ऑप्शन 4 315 कलमे आणि 23 भाग. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 395 कलमे आणि 22 भाग. भारतीय राज्यघटनेमध्ये 395 कलमे आणि 22 भाग आहेत. आजपर्यंत म्हणजे दिनांक 15 जुलै 2022 पर्यंत भारतीय राज्यघटनेमध्ये 104 वेळा दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तरी देखील अंतिम कलम क्रमांक 395 असेच आहे. प्रश्न क्रमांक 2. भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन 1 डॉक्टर बी.आर. आंबेडकर. ऑप्शन 2 एम.के. गांधी. ऑप्शन 3 के.आर. जोशी. की ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी कोणीही नाही. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बी.आर. आंबेडकर. प्रश्न क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन 1 डॉक्टर बी.आर. आंबेडकर. ऑप्शन 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन 3 डॉक्टर के.आर. जोशी. की ऑप्शन 4 वरीलपैकी कोणीही नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बी.आर. आंबेडकर. डॉक्टर बी.आर. आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखले जाते. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी घटना घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. प्रश्न क्रमांक 4. भारतीय संविधान केव्हा स्वीकारले गेले? ऑप्शन 1 26 जानेवारी 1950. ऑप्शन बी 9 जानेवारी 1950. ऑप्शन सी 26 नोव्हेंबर 1949. की ऑप्शन डी 4 जून 1948. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 26 नोव्हेंबर 1949 रोजी. प्रश्न क्रमांक 5. भारतीय संविधान केव्हा लागू झाले? ऑप्शन ए 26 जानेवारी 1950. ऑप्शन बी 6 जानेवारी 1950. ऑप्शन सी 26 नोव्हेंबर 1949. की ऑप्शन डी 24 जून 1948. आणि उत्तर आहे ऑप्शन ए 26 जानेवारी 1950. विशेष महत्वाची माहिती. भारतीय संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे. यात 12 वेळापत्रकासह 25 भागामध्ये 448 कलमे आहेत. प्रश्न क्रमांक 6. भारतीय राज्यघटना हे एक संघीय दस्तावेज आहे जे 3 शाखांसह लोकशाही सरकार स्थापन करते. त्या शाखा कोणत्या? ऑप्शन 1 कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका. ऑप्शन 2 कायदे मंडळ, न्यूज चॅनल आणि न्यायपालिका. ऑप्शन 3 कायदे मंडळ, वकील आणि न्यायपालिका. ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका. प्रश्न क्रमांक 7. भारतीय संविधानानुसार कोण
सरकारचे प्रमुख असते? ऑप्शन 1 पंतप्रधान, ऑप्शन 2 राष्ट्रपती, ऑप्शन 3 लोकसभा अध्यक्ष की ऑप्शन 4 वरीलपैकी कोणीही नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान. भारतीय राज्यघटनेत सरकारच्या संसदीय स्वरूपाची तरतूद आहे, ज्यामध्ये पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख आणि राष्ट्रपती हे राज्याचे प्रमुख आहेत. प्रश्न क्रमांक 8. भारतीय संविधानाने किती भाषांना भारताच्या अधिकृत भाषांचा दर्जा दिलेला आहे? ऑप्शन 1 22, ऑप्शन 2 25, ऑप्शन 3 11 की ऑप्शन 4 41. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 22 भाषांना. भारतीय संविधानाने 22 भाषांना भारताच्या अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली असून हिंदी आणि इंग्रजी या संघाच्या अधिकृत भाषा आहेत. प्रश्न क्रमांक 9. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात प्रेस स्वातंत्र्य दिले गेले आहे? ऑप्शन 1 कलम 19 I, ऑप्शन 2 कलम 199 I, ऑप्शन 3 कलम 77A की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 19I नुसार. प्रश्न क्रमांक 10. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारत हा राज्याचा संघ असेल असे म्हटले आहे? ऑप्शन 1 कलम 1 अनुच्छेद 1, ऑप्शन 2 कलम 11A, ऑप्शन 3 कलम 41B की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 1 अनुच्छेद नुसार. प्रश्न क्रमांक 11. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार कोणीही भारतात कोठेही व्यवसाय सुरू करू शकतो? ऑप्शन 1 कलम 19, ऑप्शन 2 कलम 39, ऑप्शन 3 कलम 41 की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 19 नुसार. मागील व्हिडिओमधील स्वाध्याय प्रश्न विचारला होता मित्रांनो. आधुनिक भारताचे शिल्पकार कोण? आणि ऑप्शन्स होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 2 राजा राममोहन राय, ऑप्शन 3 पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन 4 लॉर्ड रिपन. आणि त्या स्वाध्याय प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3 पंडित जवाहरलाल नेहरू. जाता जाता नेहमीप्रमाणे तुमच्या अभ्यासासाठी एक प्रश्न देऊन जात आहे मित्रांनो, ज्याचं उत्तर आपणास पुढील व्हिडिओत मिळेल. तर प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताच्या राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला जाऊ शकतो? ऑप्शन 1 कलम 61, ऑप्शन बी कलम 99, ऑप्शन सी कलम 21 की ऑप्शन डी कलम 24 नुसार. Thanks for watching video. Hit like, share and subscribe for more videos. अशाच प्रकारच्या जनरल नॉलेज विषयक माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, नवीन काय शिकण्याचा आनंद भेटला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांना शेअर नक्की करा. हॅपी लर्निंग.